महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। सावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील गंभीर हलगर्जीपणाचा प्रकार उघड। वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे गरोदर महिलेला उपचाराविना जावे लागले परत। शिरपूर तालुक्यातील सावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील गंभीर हलगर्जीपणाचा प्रकार समोर आला असून वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे गरोदर महिलेला उपचाराविना परत जावे लागण्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। मिळालेल्या माहितीनुसार सावंगी येथील रहिवासी पूनम राहुल गायकवाड या गरोदर महिलेला प्रसूतीसाठी 22 मार्च रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजताच्या सुमारास सावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते। मात्र त्यावेळी आरोग्य केंद्र बंद अवस्थेत होते आणि तेथे कोणतेही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते। केवळ एक सिस्टर नर्स केंद्रात असल्याचं दिसून आलंय। नातेवाईकांनी उपचाराबाबत विचारणा केली असता समाधानकारक प्रतिसाद मिळालेला नाही। त्यामुळे अखेर महिलेला उपचाराविना माघारी घेऊन जाण्याची वेळ नातेवाईकांवर आली। हा प्रकार लक्षात येताच ग्रामस्थांनी तात्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला। गावातील भटू कोकणी यांनी तातडीने 108 रुग्णवाहिकेला संपर्क साधून मदत मागवली। आरोग्य केंद्रात 108 रुग्णवाहिका उपलब्ध असतानाही डिझेल नाही असं कारण सांगितलं जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। तसेच प्रसूतीसाठी आलेल्या नातेवाईकांकडूनच डिझेल टाकण्यासाठी सांगितले जात असल्याचंही ग्रामस्थांनी म्हटलेलं आहे। दरम्यान महिलेला प्रसूतीसाठी अखेर शिरपूर येथे रवाना करण्यात आलं। यामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। आम्ही मागं जाणं होतं, पेशंट आलेला आहे, डिलिव्हरी पेशंट आलेला आहे। हो बरोबर, यमुना केलाय मी फोन। हां हां, मला आला होता तिकडनं फोन। हां, मी काय म्हणतो सर, हो पण नेमकं काय विषय, डॉक्टर नाही तिथं, काय नेमकं काय थांबायला पाहिजे साहेब तिथे। काय पण तुमचाही प्रश्न आहे ना हो सर, तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे ना। किती वेळेस कंप्लेंट त्यांना साहेब, हे बघा, प्रत्येकाला त्याचा जॉब चार्ट घ्यायला त्याला माहिती आहे, बरोबर। मी माझ्याकडनं कमीत कमी 4 ते 5 वेळा त्याला नोटीस देऊन झालेली आहे। आता आज जरी समजा कोणी मेडिकल ऑफिसर कोणी, माझं मत एकच आहे का आमच्या आदिवासी लोकांनी, ऐका सर, आमच्या आदिवासी लोकांनी खरंच सांगतो लय तळमळ आहे आणि आम्हाला खरंच कळ लागते, पण एवढं हलगर्जीपणा नको पाहिजे, एवढे हलगर्जीपणा नको पाहिजे। डिलिव्हरी पेशंटसाठी जर डॉक्टर उपस्थित राहत नाही, अरे एक समस्या नाही, किती वेळेस पत्र दिले मी, न्यूजला बातम्या लावल्या, किती वेळेस काय मॅटर केले। जर तुम्ही जर समस्या सॉल्व्ह करू शकत नसतील सर, तुम्ही एखाद वेळेस चौकशीला आले आम्हाला बोलवा ना, ग्रामपंचायत बावडीला बोलवा किंवा गावकऱ्यांना बोलवा, कोणाला तरी बोलवा ना साहेब। समस्या काय विचारा, ज्या माणसांनी तक्रार केली त्या तक्रारदाराला बोलवा तुम्ही। अहो काय बघा, मला तुम्ही ओळखलं का नाही ओळखलं, तुमचा नंबर माझ्याकडे सेव आहे। हां मग आता ही समस्या मला उद्या सॉल्व्ह झाली पाहिजे असं नाही, याच्यावरती कारवाई किंवा काही झालीच पाहिजे, कुठला तरी मार्ग निघलाच पाहिजे। हां ना, तर विनाकारण काय माहितीये का, मी जर अहो साहेब इथून प्रत्येक वेळेस पेशंट घेऊन जातो शिरपूरला, तिथं जाऊन नॉर्मल होते, मग वैद्य आपला एवढा मोठा पेशी काय कामाचं आहे, एवढ्या मोठं सगळ्या सुविधा देऊन काय कामाचे आहेत आपल्या सांगलीला। आणि आता तालुका होतोय ना हो, याचं भान ठेवा ना साहेब तुम्ही। मग तुम्ही झापा ना, काय तुम्ही झापा थोडस। अरे इथं माहितीये का, आता अँब्युलन्स साठी डिझेल नाही, काय परिस्थिती आहे, काय तुम्ही ग्रामपंचायतला समस्या मांडा किंवा आमदाराकडे जाऊ आपण समस्या मांडायला, काय मॅटर इथं, नाहीतर मग मी आंदोलनला बसू का इथं, सांगा तुम्ही। मी डायरेक्ट ताला ठोकून देईल, अडचणी झाल्या तुमच्या जिम्मेदारी टाकून देईल मी तुम्हाला। बरं या उद्या साहेब, उद्या मी येतो, आपण करू चौकशी। मी आता रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।